अजित पवारांच्या विमान अपघाताच्या तपासाला वेग। 28 तारखेपूर्वी प्राथमिक अहवाल येणार। सूत्रांची माहिती। फ्लाइट डेटा रेकॉर्डर यशस्वीरित्या डाउनलोड। कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर उष्णतेमुळे खराब झाल्याची माहिती। अजितदादांच्या अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार दिल्याचा आरोप। बारामतीच्या नितीन यादवांनी फुटेजची मागणी केली होती। केंद्रीय नागरी सुरक्षा वाहतूक विभागाने माहिती नाकारल्याचा आरोप। अपघाताच्या आदल्या दिवशी दादांना फोन केल्यानं अपप्रचार। शेतकऱ्यांचा धान खरेदी संदर्भात दादांना फोन केला होता। प्रफुल्ल पटेलांकडून स्पष्ट, माझ्यामुळे दादांना उशीर झाल्याचा आरोप दुर्दैवी। पटेलांची प्रतिक्रिया। दादांच्या विमान अपघाताची निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे। सीबीआय चौकशीची ही मागणी केली आहे। नेमकं काय झालं हे जाणून घेण्याचा महाराष्ट्राला अधिकार। प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया। अजित पवारांच्या अपघाताप्रकरणी रोहित पवार लढतायत। त्यांना सुरक्षा द्यावी, सुप्रिया सुळेंची सरकारला विनंती। तर सुरक्षा देण्याबद्दल गृहमंत्री विचार करतील, भुजबळांचं वक्तव्य। सुरक्षा वाढवण्याचं काम मंत्री करत नाहीत, कमिटी ठरवते। रोहित पवारांच्या जीवाला धोका असल्यास याबाबत कमिटी निर्णय घेईल। सुप्रिया सुळेंच्या मागणीवर उदय सामंतांची प्रतिक्रिया। अजित पवारांच्या अपघाताबाबत वेगवेगळ्या तपास यंत्रणा काम करतायत। काही माहिती किंवा पुरावे असतील तर तपास यंत्रणांना द्या। रोहित पवारांच्या आरोपांनंतर छगन भुजबळांचा सल्ला। आमदार रोहित पवारांच्या पत्रकार परिषदेनंतर भाजप अस्वस्थ का? VSR कंपनीला भाजप पाठीशी घालण्याचं काम करतंय का? विकास लवांडेंचा सवाल। VSR कंपनीसह विमान मालकावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून चौकशी करा। अजितदादांच्या अपघातासंदर्भात पवारांच्या राष्ट्रवादीचे माढ्याचे आमदार अभिजित पाटलांची मागणी। शरद पवारांचा पक्ष मवियतच। पवारांनी राज्यसभेची निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे। राऊतांचा पुनरुच्चार। तर शरद पवारांच्या भूमिकेवर मवियत चर्चा होईल, राऊतांची प्रतिक्रिया। मंत्रालयातील मंत्री झिरवाळांच्या दालनातील लाच प्रकरण। झिरवाळांचे खासगी सचिव रामदास गाडेंवर कारवाई। गाडेंना अन्न आणि औषध प्रशासन विभागातून कार्यमुक्त करत मूळ आस्थापनेत परत पाठवण्याचे आदेश। क्लर्क राजू ढेरिंगेचा मंत्रालयात लाच मागतानाचा नवा व्हिडिओ समोर। 15 मिनिटात काम करतो। राजू ढेरिंगेचा प्रताप मोबाईल कॅमेऱ्यात कैद। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर। मुख्यमंत्री फडणवीस AI समिटला हजेरी लावणार। विविध कंपन्यांसोबत सामंजस्य करार होणार। महाराष्ट्रासाठी वाढीव 3 कोटींचं श्रमिक बजेट मंजूर। केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतल्याची फडणवीसांकडून ट्विट करत माहिती। फडणवीसांनी पंतप्रधान मोदींसह शिवराजसिंह चौहान यांचे आभार मानले। मुंबईत आदित्य ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र। छत्रपती शिवाजी महाराज पार्कमधील सुशोभीकरणाच्या कामाचा काका पुतण्यांच्या हस्ते शुभारंभ। दोघांकडून शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन। भेटण्यासाठी कुणावर बंधनं नाहीत। एकनाथ शिंदेंनी शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसलाय। बाळासाहेबांशी बेईमानी करणाऱ्या प्रवृत्तीविरोधात आमचं टोकाचं भांडण। शिंदे आणि राज ठाकरेंच्या भेटीवर राऊतांची भूमिका। आदित्य ठाकरेंनी राज ठाकरे आणि शिंदेंच्या भेटीवर प्रतिक्रिया देणं टाळलं। माध्यमांच्या भेटीवरच्या प्रश्नावर आदित्य ठाकरेंनी नकारार्थी मान हलवली आहे। राज ठाकरे आणि एकनाथ शिंदेंच्या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आलंय। अनेकांच्या भुवया उंचावल्या आणि पोटशुळही उठला। उपमुख्यमंत्री शिंदे आणि राज ठाकरेंच्या भेटीनंतर खासदार नरेश म्हस्केंचा टोला। नाव न घेता उद्धव ठाकरेंवर निशाणा। मंत्रालयातील लाचखोरी प्रकरणी फडणवीसांनीच उत्तर द्यावं। खासदार सुप्रिया सुळेंची मागणी। ACB गृहमंत्र्यांना रिपोर्ट करतं। सुप्रिया सुळेंचा गृह खात्यावर निशाणा। बुलेट ट्रेनमुळे केवळ गुजरातमधील लोक महाराष्ट्रात येणार नाहीत, तर महाराष्ट्रातील लोकांनीही गुजरातमध्ये जाऊन व्यवसाय सुरू करावेत। मंत्री गणेश नाईकांचं भाष्य। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीदिनी टिप्पणी करणं अयोग्य आणि असभ्य राहील। टिपू सुलतानबाबतच्या वक्तव्यावरील प्रश्नावर हर्षवर्धन सपकाळांची प्रतिक्रिया। या देशात खूप योद्धे झाले, पण योद्धांची कधी तुलना केली जाऊ शकत नाही। मुख्यमंत्री फडणवीसांची अप्रत्यक्षपणे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सपकाळांवर टीका। रायगड जिल्हा परिषद निवडणुकीनंतर सत्ता स्थापनेसाठी हालचालींना वेग। भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून सत्ता स्थापनेची शक्यता।
शिवसेनेला सत्तेतून दूर ठेवलं तर पुढच्या निवडणुकीत पाहू, गोगावलेंचा इशारा। मुंबईच्या हितासाठी काम करणार सध्या फेरीवाल्यांचा विषय आहे, महापौर रितू तावडेंची प्रतिक्रिया। तर नालेसफाई संदर्भात मुंबई IIT कडून थर्ड पार्टी ऑडिट करणार, पावसाळ्यापूर्वी नालेसफाईची कामं पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार, रितू तावडेंची माहिती। राष्ट्रवादीचे आमदार शेखर निकम यांच्या मुलाचा रत्नागिरीतल्या चिपळूणमध्ये विवाह सोहळा, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार विवाह सोहळ्याला उपस्थित राहणार। भंडाऱ्यातील बाळ विक्री प्रकरणात पोलिसांकडूनच डॉक्टरकडे 5 कोटींची मागणी, आमदार नरेंद्र भोंडेकरांचा पोलिसांवर गंभीर आरोप। बाळ विक्री प्रकरणात 2 आरोपींना अटक, 4 आरोपी अद्याप फरार। भारताने फ्रान्सकडून 114 राफेल घेतले, पण त्यातल्या अडचणी दूर केल्या का? प्रकाश आंबेडकरांचा सवाल। फ्रान्सनं कोड दिले नाहीत म्हणून विरोधकांनी राफेल पाडले, भारताला कुणीही येऊन ब्लॅकमेल करतंय असं दिवसेंदिवस होतंय, प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया। लोकसभेत पारित झालेला कामगार कायदा तात्काळ लागू करा, 4 कामगार कायदे तात्काळ लागू करा, खासदार रवींद्र वायकरांनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे ही मागणी केली आहे। नितीन गडकरींवरील आक्षेपार्ह व्हिडिओ प्रकरणी तिघांवर गुन्हे, IT कायद्याअंतर्गत तिघांवर नागपूर सायबर पोलिसात गुन्हे दाखल, दोषींवर कारवाई करण्याची भाजपच्या शिशिर त्रिपाठी यांची मागणी। करणी सेनेकडून राहुल गांधींसह 25 खासदारांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा व्हिडिओ व्हायरल, काँग्रेस नेते पवन खेरांकडून व्हिडिओ ट्विट करत भाजप आणि करणी सेनेवर टीका। करणी सेना आणि भाजप कार्यकर्त्यांकडून जीवे मारण्याच्या धमकीची बाब अत्यंत गंभीर, हिंसेची भाषा लोकशाहीला कधीच मान्य नाही, काँग्रेस नेते नाना पटोले यांच्याकडून धमकी देणाऱ्याचा निषेध व्यक्त। मुंबईत 5 वर्ष भाजपचा महापौर असेल, भाजपमधील वरिष्ठ सूत्रांची माहिती। कल्याण, डोंबिवली, ठाणे आणि उल्हासनगरमध्ये 1.25 वर्षानंतर भाजप महापौर पदासाठी दावा करणार। भिवंडीमधील काँग्रेस शहराध्यक्ष रशीद ताहिर मोमीन यांचा लेटर बॉम्ब, भिवंडीतील काँग्रेसच्या भूमिकेवरून मोमीन यांची पत्राद्वारे राहुल गांधींकडे तक्रार, सपकाळांनी पक्ष भाजपला विकल्याचा गंभीर आरोप। भिवंडी महापालिकेच्या महापौर पदासाठी चौधरींना मतदान करा, काँग्रेस नगरसेवकांना पक्षादेश जारी, काँग्रेसचा पक्षादेश पालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर चिटकवला। भिवंडीमध्ये काँग्रेस आणि पवारांची राष्ट्रवादी एकत्रच, बाळामामा म्हात्रे यांची माहिती। भाजपचे किती नगरसेवक काँग्रेसमध्ये येतील हे 20 तारखेनंतर स्पष्ट होईल, बाळामामा म्हात्रेंचं विधान। भिवंडी पालिकेत सत्ता स्थापनेसंदर्भात जे घडेल ते आज घडेल, भिवंडीतील नगरसेवकांच्या प्रकरणावर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची ऑफ द रेकॉर्ड प्रतिक्रिया। नारायण चौधरी भाजपच्या विचारांचा त्याग करून सेक्युलर फ्रंटमध्ये आल्यानं त्यांचं स्वागत, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचं वक्तव्य। फुटून जाणारा भाजपचा असूच शकत नाही, भाजपच्या विचारांशी प्रामाणिक राहील तोच कार्यकर्ता, भिवंडीतील राजकीय घडामोडींवर भाजपच्या आशिष शेलारांचा हल्लाबोल। कोण कुणासोबत गेलं याच्याशी आम्हाला देणं घेणं नाही, काँग्रेसशीही देणं घेणं नाही, चंद्रपुरात आम्हाला विकास करायचा आहे, सुधीर मुनगंटीवारांची प्रतिक्रिया। राजधानी सातारात शिवजयंतीचा मोठा उत्साह, शिवतीर्थ पोवई नाका येथे शिवेंद्रराजे भोसलेंच्या हस्ते शिवरायांची महाआरती, शिवप्रेमींची मोठ्या संख्येने उपस्थिती, महाआरतीनंतर फटाक्यांची आतषबाजी। अमरावतीच्या राजापेठ उड्डाणपुलावर रवी राणांच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्याची महाआरती, पालिकेची परवानगी घेऊन शिवरायांचा अधिकृत पुतळा बसवणार, रवी राणांची प्रतिक्रिया। नाशिकमध्ये शिवजयंतीच्या मिरवणुकीत मंत्री गिरीश महाजन सहभागी, मिरवणुकीत ढोल वाजवण्याचा मोह महाजनांना आवरला नाही, आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे देखील मिरवणुकीत सहभागी। नाशिकच्या चांदवडमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य शिवसृष्टीचं स्वप्न अखेर साकार, आमदार राहुल आहेर यांच्या हस्ते शिवसृष्टीच्या बांधकामाचं भूमिपूजन। योग्य व्यक्तीच विदर्भ साहित्य संघाचा अध्यक्ष झाला पाहिजे, महाराष्ट्रातील सर्व साहित्य संस्था वाचवण्याची गरज, विदर्भ साहित्य संघ वाचवा पॅनलचे अध्यक्ष पदाचे उमेदवार श्रीपाद जोशी यांचं मत।
परभणीच्या दूधगावातील अंगणवाडी सेविकेचा मुलगा मंत्रालयात सहाय्यक कक्ष अधिकारीपदी गरिबीवर मात करत नागसेन पंचांगे यांनी यश संपादन केलंय। पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात 20,70,000चा प्रतिबंधित गुटखा साठा जप्त। आंबेसरी बारीपाडा परिसरात छापा टाकत कारवाई। अटकेतील आरोपीला 2 दिवसांची पोलीस कोठडी।